गुन्हेगार मोकळा आणि इन्फॉर्मर फरार हे कोणत्या न्यायाचं चित्र आहे? डेव्हिड ड्रियम एलियस डुडू नाव ऐकलं की एनसीबी आणि एएनसीचे फाइल्स हलतात। हा एक मोठा इंटरनॅशनल ड्रग पेडलर आहे। त्याला अनेक वेळा पकडले गेले, पण तो प्रत्येक वेळी तो न्याय संस्थेच्या पळवाटा शोधून सुटतो। कोण आहे डुडू? डुडूचं खरं नाव आहे डेव्हिड ड्रियम एलियस डुडू। तो एक इस्रायली आहे। त्याला ड्रग लॉर्ड असेही म्हणतात। गोव्याच्या पोलिसांनी त्याला अनेक वेळा पकडले गेले आहे, पण तो कशा कारणावरून तो सुटून जायचा। आर्टिकल्स आणि माहितीच्या नुसार असेही समजलं आहे की काही गोव्याचे पोलीस अधिकारी लिंक्ड आहेत ड्रग माफिया सोबत। पण यावेळी एक अशी टीप मिळाली होती एका इन्फॉर्मर कडून जो सामान्य नव्हता। त्याने फॉर्मर झोनल डायरेक्टर ऑफ एनसीबी समीर वानखडे, मुंबई एएनसी, एनसीबी आणि गोवा एनसीबी एएनसी सोबत काम केलं आहे। त्याच्या टिप्समुळे अनेक ड्रग सिंडिकेट उद्ध्वस्त झाले आहेत आणि त्याच्याच माहितीमुळे यावेळी डुडू जाळ्यात सापडतो। ही घटना आहे 3 जून 2025 रोजी। डुडूला 12 ग्राम कोकेन मध्ये पकडतात गोवाचे एनसीबीचे अधिकारी। सगळ्यांना वाटतं की मिशन कंप्लीट, पण दुसऱ्याच दिवशी स्टोरीमध्ये ट्विस्ट आला। डुडूला जामीन मिळते। जेव्हा इन्फॉर्मर अधिकारीला विचारतो की त्याला जामीन कशी मिळाली, तेव्हा अधिकारी म्हणतो की पेपर वर्क सही से नहीं हुआ, हमारे से ही कुछ नादानियां हो गई। एका चुकीच्या कागदपत्रामुळे एक मोठा गुन्हेगार मोकळा होतो, पण इथेच केस संपत नाही। खरी लढाई तर आता सुरू होते। डुडू आता इन्फॉर्मरच्या टीम मधल्या एका मेंबरला धमकावतोय, मैं तुझे मार दूंगा। तो इन्फॉर्मरचा टीम मेंबर गोव्यात राहतो आणि त्याला डुडूची माणसं पूर्ण गोव्यामध्ये शोधतात। तो माणूस गोव्यात राहणारा, त्याचा व्यवसाय, त्याचं घर सगळं गोव्यात राहणारा, पण तो गावी पळून गेलाय फक्त आपला जीव वाचवण्यासाठी। दिस इज नॉट जस्ट अ फेल केस, ही एक सिस्टम फेलियर आहे। एका इन्फॉर्मरच्या मेहनतीचा, धाडसाचा आणि प्रामाणिकपणाचा हा अपमान आहे। तो माणूस गुन्हेगार नव्हता, गुन्हेगारी थांबवणारा होता, पण तोच आता सरकारकडून असुरक्षित आहे आणि डुडू सारखा मोठा माफिया मोकळा फिरतोय। गुन्हेगारांना संरक्षण आणि सत्य सांगणाऱ्यांना शिक्षा, ही व्यवस्था बदलायला हवी। ड्रग्ज विरोधात लढणाऱ्यांना संरक्षण नसेल तर उद्या कोणीच पुढे येणार नाही। से नो टू ड्रग्ज, से येस टू जस्टिस।